विश्रामबागेतील गणपती मंदिर ते सावरकर कॉलनी 80 फुटी रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आज नागरिकांनी प्रत्येक खड्ड्यात पेपर व मेसेज लिहून वेगळ्या प्रकारचे आंदोलन केले। त्यावेळेला सध्याचे विद्यमान नगरसेवक युवराज दादा गायकवाड सुद्धा आले व त्यांनी नागरिकांना खरी वस्तुस्थिती समजावून सांगितली। सर्वप्रथम सावरकर कॉलनी, एसटी कॉलनी, चाणक्यपुरी भागातील नागरिकांचं मी अभिनंदन करतो की असे जर जागरूक नागरिक असतील तर नगरसेवकांना सुद्धा काम करायला बरं वाटतं की कोणीतरी कामाची आपल्या दखल घेते म्हणून। पण आत्ता आम्हाला निवडून येऊन 1 महिना झालं, अजून जनरल बॉडी बसून आम्हाला आज कामाचा अधिकार मिळायला अजून 15-20 दिवसाचा कालावधी आहे। मध्यंतरी ज्या वेळेला आम्हाला कळलं की हा रस्ता मंजूर आहे, त्यावेळेला या रस्त्याचं काम ज्याला मंजूर आहे त्या धनंजय रुपनरला बोलवून घेऊन कामाची पद्धत काय आहे, इथल्या लोकांची मागणी काय आहे याविषयी चर्चा केली। तर त्यांचं म्हणणं असं आहे की 7 मीटरनं रस्ता मंजूर आहे आणि आम्ही 7 मीटरनं रस्ता करणार आहे। पण इथल्या नागरिकांच्या काय लोकांची मागणी होती की आम्हाला कट टू कट रस्ता पाहिजे म्हणून। तर त्या संदर्भामध्येच सगळी आपण माहिती घ्यायला लागलो आहे। जीएनशी बोलणी झालं आहे, आपल्या शहर अभियंता जे आहेत चव्हाणसाहेब त्यांच्याशी बोलणी झालेली आहे। नागरिकांची मागणी जशी आहे त्या पद्धतीनं त्यात वाढीव एस्टिमेट काय करता येते का, कारण आता जागतिक बँकेचे जे 560 कोटी रुपये आलेले आहेत त्यामधलं काय पैसे इकडे आपल्याला वर करता येतात का आपण ते बघायला लागलो आहे। पण सध्या जे रुपनर कॉन्ट्रॅक्टरला जे काम मंजूर आहे त्याच्याशी गेल्या आठवड्यात बोलणं झाल्यानंतर त्यानं ह्या आठवड्यात काम चालू करतो म्हणून त्यानं सांगितलं होतं। पण कालच त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालं तर त्यानं असं सांगितलं सरळ की अजून माझं दुसरीकडे काम चालू आहे आणि ते काम संपायला मला अजून 8-10 दिवस लागेल। हे काम कधी चालू करीन मी काय सांगता येत नाही। आता हे सध्याचं काम जे मंजूर आहे ते सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून DPDCमधनं हे काम मंजूर आहे। आत्ता आम्ही काय सत्ताधारी नाही, पण तरीसुद्धा नागरिकांसाठी म्हणून आता नागरिक रस्त्यावर उतरत असेल तर आम्ही सुद्धा नागरिकांसाठी रस्त्यावर उतरतो आहे आणि सोमवारपर्यंत त्याला अल्टिमेट दिलेलं आहे। आपण सोमवारपर्यंत त्यानं काम चालू केलं नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून या कामाचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा निषेध करू आणि कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावं याची मागणी आपण करू। नेमकं काय करायला आहे? लोकांचं आकर्षण होण्यासाठी लोकांना कळायला पाहिजे आपण रोज जातोय पण आपल्याला तसंच जातोय आपण, पण काय तसं लक्षच नाही अजिबात। म्हणजे खड्ड्यामध्ये कागद काय ठेवायला काय सगळ्या पूर्ण कागद म्हणजे लोकांना कळायला पाहिजे आपण रोज जातोय, आपण पण काहीतरी करायला पाहिजे। बरोबर, प्रत्येकजण आपापल्या नादात चाललेला आहे, मग लोकांना कळायला नको का? दाखवून द्यायला लागते लोकांना आपण पण काहीतरी करायला पाहिजे। म्हातारी माणसं आहेत ते पडतात, लहान मुलं आहेत, शाळा आहे, ॲक्सिडेंट होतात। बरोबर, प्रशासनाचं लक्ष कधी होणार? बोर्ड लावून 2 महिने झाले। कशाचा बोर्ड लावला? रस्त्याचा अच्छा, एस्टिमेट किती आहे, काय आहे, कुठं रस्ता करणार आहेत, पण काहीच त्याचा पुढं काहीच पाठपुरावा नाही। आता दत्तनगरला पाण्याची लाईन घातली, ती चर खणलेली आहे, ती चर बजवायला अजून त्यांना 3 महिने लागायला लागले। आता पूर्ण रस्त्यावर कागद आहेत म्हणजे जवळपास सगळ्या रस्त्यांवरच खड्डे? हो हो, सगळ्या रस्ता शोधायला लागतोय खड्ड्यातनं, कुठं रस्ता आहे ते शोधायला लागतोय। ठीक आहे, मग आम्ही जावायला पाहिजे नको 8-9 बुलेट घेऊया पाईट। हे बघा ती रोड नाही ना सगळं तेच आहे एकूण नाही ती बोर्ड तिथं लावलाय, खाली उभारून करा, खाली उभारून करा। आमचा हेतू ना राजकीय ना प्रशासकीय आहे। आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, आम्हाला रोज घरी जाण्यासाठी चांगला रस्ता असावा एवढंच आहे। कोण काय केले तुम्ही आजी आहात, माझी कोणी काय केले काय नाही केले त्याची आम्हाला देणं घेणं नाही आहे। फक्त आम्हाला चांगला रस्ता मिळावा, सत्ता कुणाची असे ना, प्रशासकीय कोणी अधिकारी असे ना, फक्त रस्ता चांगला व्हावा आणि तो लवकरात लवकर व्हावा। रस्ता मंजूर असून रस्ता करत नाही म्हणजे काय म्हणायचं आपण याला? गेली 6 महिने हा रोड मंजूर आहे, 180 दिवसाची मुदत आहे, तरी कॉन्ट्रॅक्टरनं रोड केले नाहीत अजूनपर्यंत। तरी लवकरात लवकर रोड करावा अशी आमची मागणी आहे। 10 ते 15 वर्ष झाले अजून काहीच झालं नाही आणि काही करताना सारखं उकरलं जातं, सगळं हे केलं जातं। पॅचअप
पॅचअपसुद्धा करायचं म्हटलं तर वरच्यावर नुसता मुरुम टाकला जातो, तो 8 दिवसात निघून जातो आणि त्यासाठी 25-25 लाख रुपये घातलेले आहेत. गणेश उत्सवाच्या काळामध्ये कल्याणी बिल्डिंग ते सिद्धिविनायकपुरमपर्यंत मुरमीकरणासाठी 25 लाख रुपये खर्च दाखवला आहे महापालिकेने. खरं हां प्रत्यक्षात काय झाले? प्रत्यक्षात ते 25 लाखाचा मुरुम कुठं आहे तो तर हे पाहिजे. हां गटरीचं काय करणार? गटरीचं पाणी वाहत नाही आणि पुढेही चार काढायला गटरी पाणी वाहत नाही, अजिबात वाहत नाही. तुम्ही सगळे लोक नवीन केली ही म्हणता मी हां हीच की हीच काय काय संबंध नाही. तिकडून जी सगळ्या अपार्टमेंटचं पाणी सोडले आणि दांडेकरवालच्या पुढे ती गटर बंद करून टाकले आणि सगळ्या अपार्टमेंटचं पाणी जोडलं जाणार. अपार्टमेंट सोडा, 19 वॉर्डातलं सगळं पाणी इकडे सगळं पाणी गेलं आणि जात नाही, आता गटार जाम आहे म्हणजे ह्या वॉर्डातलं सगळं आणि क्लिनिंग करा सुद्धा कोणी. वॉर्डातलं पायपा टाकून ह्याच्यात सोडलेलं आहे. म्हणजे अजून ते समोर परवा आता 19ला ही सेपरेट तुम्हाला करून पाहिजे. आमच्यात कशाला तुम्ही ढकलते? गावची घाण आम्ही वास घेत बसायचं का? त्याला मी गटार माणसाला वॉटर. प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट.